पत्रा दिस कुठं काटे दिस त्याला अडकवायचा मोबाईल आणि व्हिडिओ काढायचा. काय ना लोक धनादन तिथं खरंच 5 मिनिटात पोलीस गाडी आली. तिथं नशीब CCTV नव्हतं. मी यांना म्हणायचे की शिवी वगैरे येतात, लोक शिवी वगैरे देतात कमेंट करून की रील्स काढायला नको आपण, पण हे म्हणायचे ती शिवी काय उद्या त्यांनी स्वतःहून डिलीट करतील, पण रील्स काढायचं काय थांबायचं नाही. पर्सनली मेसेज यायचे, तुमचा नंबर द्या, आम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे. कमेंट तशा क्यूट कपल नंतर ट्रेंड झाला. सुरुवातीला कमेंट अशा येत होत्या, नंतर ट्रेंड झाला. जास्ती करून तुमच्या आम्हाला शेतीवरची व्हिडिओ आवडतात असं बोलतो ते. हां, क्यूट कपल, जोडी भारी आहे. आणि ज्यांना माहीत आहे त्यांना ना ते भारी म्हणजे असं वेगळं वाटत होतं सुरुवातीला, नको राहावं काहीतरी. मी हिला म्हणायचं नको, विषय सोडतो कमेंटचा वाचून. परत एक पण असं कमेंट येईना आणि चांगलं कमेंट यायला चालू झाल्यानंतर जोडी भारी आहे, शेतकरी जोडी आहे. आणि बऱ्यापैकी शेतकरी जोडी असल्यामुळे व्हायरल पण झालो. आणि कमेंटच्या बाबतीत नाही आता काय नाही विषय, उलट सांगते राव पाठीमागं ते गवात किती आहे बघा, बागत वहिनीला नसतं येताय आणि काम लावाय सोडून मोबाईलच बघायला लावताय काय, तुम्ही ते बागेतलं गावात काढायला लावा. वहिनीला तुम्ही शेतात नेता, व्हिडिओच्या ह्याच्यामध्येच फक्त काम करतात का वहिनी, परत कामच करत नाहीत का? काय झालं, ॲक्सिडेंट सीन होता आणि मेन हायवरती करत होतो. मग ते रक्त वगैरे पडलेलं आणि ती मी ओरडलेलो ते चिरकी, कारण लंके साहेबांचं कार्य आपल्याला दाखवायचं होतं. आणि घटना काय झाली, ग्रामस्थांना वाटलं खरंच ॲक्सिडेंट झालाय काय की, मी चिरकतोय म्हणजे लांब वस्ते होते ना. त्यांनी डायरेक्ट केला साहेबांना फोन, पोलीस अधिकारी आले, एक फोन करून लगेच आले. म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांनी परत सांगितलं मेन हायवेवरती. मग साहेबांनी आम्हाला काय सांगितलं की बाबा राजाभाऊ तुम्ही करता, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय, तुमचं चांगलं चाललंय, काय अडचण नाही, फक्त तुम्ही मेन हायवेवरती करू नका, धोक्याचं आहे, तुम्हाला काहीतरी अडचण येईल, तुम्ही असं करू नका. म्हणजे चांगलं सांगितलं साहेबांनी. तिथून मग बायपासला गेलो, ज्या ठिकाणी गाड्याच नाही त्यांनीच आम्हाला मार्ग सांगितला, आम्हाला मार्ग माहीत नव्हता. तिथं जावा, वाटलंच काय अडचण तर आम्हाला फोन करा, आम्ही आहे. तिथे गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे मस्त शूट झाला. असं म्हणजे कुठला कार्यक्रम असला किंवा लग्न ते नसले ना तिथं बोलवतात आम्हाला, आणि गेल्यानंतर की असं म्हणतात की व्हिडिओ काढतात तुम्ही, आम्ही बघतो तुमचे व्हिडिओ रोज करून. मग तुमचे असं ह्याने काय बोलत नाहीत का, घरातले काय बोलत नाहीत का तुम्हाला व्हिडिओ काढताना वगैरे? तर घरातले कोणीच मला काय बोलत नाहीत. आणि असं इतक्या जणांनी आता फोटो काढूया असं वगैरे म्हणतात, तर असं मनात एक वेगळंच वाटतंय की आपण इतके मोठे झालोत की याने माझ्यासोबत प्लीज एक फोटो वगैरे असं काढूया असं बोलतात. तर सेलिब्रिटी असल्यासारखं वाटते स्वतःला. एका ठिकाणी असं लग्न होतं आणि तिथं बोलवलं होतं आणि आम्ही गेलो लग्नामध्ये आणि जास्त लोक बघत होते आमच्याकडे. आणि कसं त्यांना वाटत होतं की हे हेच आहेत आणि काही जणांना वाटत होतं हे नसतील पण. आणि ह्या लग्नात विचारलं त्यांनी जवळ आल्यानंतर ना की रील्स बनवता का तुम्ही, तर मी बोलले हो रील्स बनवता. म्हणजे असं विशेष, अरे बापरे तीच आहे ती. आम्ही आमचे व्हिडिओ काढण्यात येणार आणि हिचा व्हिडिओ काढतो तुम्ही. म्हणजे बरेचसे प्रसंग आहेत, रोडच्या कडला कुठं गारा घेण्यासाठी, चहा पिण्यासाठी उभं राहिलो नाश्ता करायला, आवर्जून येते. हॉटेल मालक असू द्या इतर, की घरात असल्यासारखं बोलणार करणार, मोबाईल नंबर वगैरे, फोटो वगैरे. मग कधी तर घरला येणं जाणं आणि मन दुखवत नाही, आम्ही दोघं पण जातो येतो वेळ मिळेल तसं. लग्नाचे आमंत्रण येतात, बऱ्याच ठिकाणी पुढाऱ्यांच्या किंवा कोणाच्या तरी घरी जाऊ यावं लागतं, कार्यक्रमाला बोलवलं जातं, केलं जातं. मोठमोठे रील स्टार आले होते पण वाटलं नव्हतं की आम्ही एवढ्या मोठ्या स्टेजवर जाऊ वगैरे. माणसं तर लय जण होते, काय कधी वाटलंच नव्हतं. 1 ते 1.5 लाख लोक असतील ते महानाट्य बघायला. शिवपुत्र संभाजी हे नाटक होतं अमोल कोल्हे साहेबांचं. लय भारी राव, स्वतः एवढ्या मोठ्या स्क्रीनवर दिसणं म्हणजे काही सोपं नव्हतं. असं म्हणजे गावातले सगळेजण व्हिडिओ बघतात आमचे आणि गल्लीतनं घराच्या बाहेर गेलं म्हणजे काही खरंच नाही. ऑरेंज स्टार म्हणून काय हाकच असते त्यांची. पूर्ण असं आमच्या गावातले तर पूर्ण जण बघतात. काय म्हणतात तुम्हाला ते बारीक रील स्टार. लहान लेकरांचा लय लळा आहे. सगळे चिलीपिली सगळे ह्यांच्याकडेच असते. मी नसलो, लहान गलीतले जे काही चिलीपिली आहेत येणार, ह्यांचं मोबाईल धिंगाणा बऱ्यापैकी. ही काय बोलत नाही, चाललेलं असतं ह्यांचं. कुठं पत्रा दिस कुठं काटे दिस त्याला अडकवायचा मोबाईल आणि व्हिडिओ काढायचा. हां, का ट्रायपॉड नाही. आणि राहिला विषय असा, आला राव किती काठी पण फिरकावून द्यायची मोबाईल सकट. नाही हाय, हिचा हाय प्रतिसाद. थोडं जरा हिला बोलायचं मत नाही, शिकवतोय. ही पण प्रयत्न करते बोलण्याचा, कारण मी लय बोलकाय. हिला मी बोललेलं बरोबर जास्त केलेले आवडत नाही, त्यामुळं शिकते ही बोलायला. करतोय आम्ही शेतकऱ्यावरती काही ना काहीतरी कंटेंट. शेतकरी जोडी म्हणून फेमस आहे, पंढरपूरकर म्हणून फेमस आहे. पंढरपूरची शेतकरी जोडी चांगलं चाललं आहे. सगळे क्रिएटर संपर्कात आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. बऱ्यापैकी जुळतो एकमेकांशी. फक्त माझं ह्याच्याबरोबर जुळत नाही. व्हिडिओ काढायला लागलं म्हणजे वासकी ठसकी, डायलॉग चुकवी, तास 2-2 तास व्हिडिओला खाणं,
त्यामुळे कुठंतरी असं होत असते, त्यामुळं लय डोक्यात घेत नाही. आपलं काही बघू नको रागानं, तसं आहे तर रागानं बघू नको. चुकते आहे, चुकत शिकते आहे, त्यामुळं आपलं चांगलं चाललंय. शिकल कधी तर शिकल तर टिकल, टिकल तर विकल, अशी गोष्ट आहे आमची. करतोय प्रयत्न. कारण मी बऱ्याच जणाला यूट्यूब ह्याच्यावरती इंस्टावरती व्हायरल होण्यासाठी बरेच गोष्टी विचारायचो. गोष्टी विचारत असताना मला बरेच जण म्हणजे रिप्लाय हाय मी टाकला मोठ्या क्रिएटरला, मोठमोठ्या ह्याला, ते आता ते आपलेच थोडक्यात मित्र आहेत, नाव घेत नाही, तर त्यांनी रिप्लाय द्यायचा नाही किंवा नंबर द्यायचा नाही. चालू ठेव रे, होईल प्रयत्न, तू करशील, व्हायरल होशील. पण ज्यावेळेस माझ्या मित्राने मला सांगितलं तू खचू नको भावा, तू बिनधास्त लढ, कधी ना कधी व्हायरल होशील, कधी ना कधी तू काहीतरी करशील. व्हायरल तर मी होतो एकटा, पण आमच्या नवरा बायकोचा विषय शेतकरी जोडी म्हणून सक्सेस मिळतं, भले कालावधी जातो, तो वेळ जातो, पण त्या वेळेपुरतं तुम्हाला आज तुम्ही व्हिडिओ टाकला लगेच व्हायरल व्हावा, मला लगेच मिलियनला व्हिडिओ जावा, मला लगेच भेटायला लोक यावी, किंवा मला माझा चाहता वर्ग निर्माण व्हावा, माझं 1 मिलियन व्हावं, असं नसतं, शक्य नाही. भरपूर काय कालावधी जात असतो त्याला. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक माणूस संघर्ष करतो, त्या संघर्षाला कुठंतरी साथ देणं आपलं काम आहे. मी सगळ्यांना हे सांगेन की बाबा मिळून मिसळून राहूया आणि मिळून मिसळून करूया, मग कुठल्याही गोष्टीत असू द्या. भ्रम आहे लोकांचा की आता माझी काही 5 मिलियनला, 3 मिलियनला, 2 मिलियनला व्हिडिओ आहेत टाकलेले सहजी ह्याचे आणि माझे. काही लोक म्हणतात की आता तुम्हाला लई पैसे मिळत असतील, तुम्ही आज एवढं म्हणजे 2-2, 3-3 मिलियन म्हणजे तुम्ही एक 20-30 हजार, 40-50 हजार महिन्याकाठी कमवत असाल. पण त्यांना हे माहीत नाही की बाबा इंस्टाग्राम हे फक्त सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं साधन आहे, त्यातून पैसा मिळत नाही. आणि त्यासाठी काय करावं लागतं की लईच प्रोफेशनली काम किंवा लईच प्रोफेशनली व्हिडिओ असं करावं लागतं. ते पण कंपन्या मोठमोठ्या अशा नाही का प्रोडक्ट म्हणा हे ते देतात. आणि पैसा मिळतो कुठं तर यूट्यूबवरती, त्याला पण सहसजी सक्सेस होत नाही माणसाची. यूट्यूबवरती आहे, मला पण माहीत नाही, पण म्हणतात बऱ्यापैकी तुम्ही यूट्यूबला उतरा. पैशासाठी इंस्टाग्राम नाही मुळात, म्हणजे हा भ्रम आहे की बाबा तुम्ही मोठमोठ्या प्रमोशनला एवढे 20,000 घेतले असतील, 30,000, हे चुकीचं आहे. तुमची आय डी किती मोठी आहे, तुमचा फॉलोअर्सचा जो काय घराट आहे तो किती मोठा आहे, तुमची व्ह्यूज किती महत्त्वाचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. शक्यतो आपल्यासारख्या म्हणजे सर्वसामान्यांकडे एखादा क्रिएटर व्हायरल असेल तर त्याच्याकडे प्रमोशनवाल्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि ते प्रमोशन आपल्याला देत नसते. कोणाला वाटत नाही आपलं चांगलं घर असावं, आपण आपल्या आईला समाधानाने सुखाने ठेवावं, चारचाकी आपल्या दारात असावी, त्याच गाडीत त्याच चारचाकीत आपल्या आईला कुठंतरी फिरायला न्यावं, आपल्या बायकोला फिरायला न्यावं. जिनं आजपर्यंत आपल्यासाठी संघर्ष केला त्याच्यासाठी आपण संघर्ष करतोय, वाटतंय होत चाललंय स्वप्न पूर्ण. म्हणजे जे नको ते पण होतंय आणि जे होतंय ते पण नको आहे ते पण होतंय. आणि भविष्यात आम्ही ठरवलंय की बाबा आहे असं हे कुटुंब आमचं सुखी समाधानी राहिलं तरी भरपूर आहे. सुरुवातीला वेबसिरीज मी ज्यावेळेस करायचो, वेबसिरीज करत असताना करण गायकवाड आमचे असे 4-5 मित्र, अक्षय कोळी, स्वानंद भोसले, अशी मैत्री झाली होती की हा आपल्याला काय तर करून दाखवायचं. आम्ही रोज पंढरपूरला बस स्टँडवरती भेटायचो. तिथून मग आम्ही ते कार्यशाळा कुठं ऑडिशन कुठं काय बघायला जायचो. करणनं काय केलं, लय आवचिन ती पोरगं ती मापाच्या बाहेर कडकड मित्रच आहे, ती बघायला हे मुलाखत त्यावेळेस ती सांगेल. त्याने काय केलं, वारी होती काहीतरी, वारीच होती बहुतेक, 2017-18च्या आसपासचा किस्सा आहे, 17चा किस्सा आहे. वारी होती, शॅक त्यानं काढले पाठीवरची, असताना त्याची केस अशी ह्या लांबच्या लांब लचक, सगळे असे कुरळे केस, दिसायला पण ते असा राक्षसामध्ये दिसायचा. तुम्ही म्हणताल काय रागाला जाऊ नको, सत्य परिस्थिती सांगतोय तुझी. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एखादी मुलगी तुला होय म्हणाल मी तुझी तारीफ करते म्हणल्यावरनं. तर त्यानं काय केलं, शॅक होते पाठीवरती, आम्ही सगळं शॅक ठेवली. तुम्हाला गाड्या सांगतो, तुम्ही फक्त वाढायचं मला माझ्या मागं वय 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 म्हणून. आणि तिथं बसल्या ठिकाणी शॅक ठेवली, कडून शॅक ठेवली, बाजूला सरलो, गर्दी, साहेब फिव पोलिस हे बॉम्ब म्हणला, बॉम्ब म्हणल्यावर आमच्या अंगाचं पाणी, आम्ही असं उड्या मार लागलो, होय बॉम्ब. कुठं बाबा आहे का, ह्यानं नुसती शाक ठेवलेली ती तिथं जाऊन वाटायचं, हे शाक काही आमच्या लक्षात आलं नाही. ह्यानं बॉम्ब करून वाटलं, आम्ही बॉम्ब करत असं मी इकडं पळतोय ती तिकडं. सगळं स्टँड बऱ्यापैकी 10 नंबरचा आमचा प्लॅटफॉर्म मोकळा दणक्यात निश्चित उतरून पाय लागली. आता CCTV तर आम्ही दिसलेलो, जन कालवा केला ती दिसलेला, काय नाही शाक तिथंच, कुणा शाक पैसे जायचं धाडच होईना. पोलीस यायला लागलेली, डायरेक्ट मोठ्या गाड्या, तिथेच तयारी होणारच आणि आम्ही आज जाणारच. नशीब आम्ही शानं झालो, आम्ही तर फांगलो बाबा, आमचा काय विषय नाही. म्हणलं आता बॉम्ब अंगाचं पाणी ही गायबानं मार करतोय, साहेब यायला लागली. म्हणलं करायचं काय, ह्याला म्हणलं तू जर आम्हाला काय केलं फिलं तुझ्यामुळे जर आम्ही घावरे फिरतो, तुझं काय खरं नाही. म्हणलं काय ना गर्दीतनं घुसला, हळू तोंडाला रुमाल बांधून गेला. शाक होती, माणसं बी कोण पुढं जायना, नुसती लाकडानं अशी करायची. गेला पडीच ना शाक ओढली, पळून गेला गर्दीतनं. लोक त्याच्या मागं आम्ही काय सरगम चौकातनं फागून कोण कुठं चौघा 5 जण जिकडं तिकडं.
मोबाईल आमच्याकडे तेव्हा मोबाईलच नव्हता बऱ्यापैकी. संध्याकाळी ते घरलाच आम्ही इथंच आपल्या ठिकाणी, कारण संध्याकाळी गोळा झालो, कोण कोणाच्या मार्गानं कोण कोणाच्या मार्गानं आलो. CCTVत आम्ही दिसलो होतो आणि मी दिसलोच नव्हतं. आम्ही 4-5 जण कालवा केला, त्यावर फोकस केला बऱ्यापैकी. काय नाही बोलून घेतलं आम्हाला, असं करू नका तसं करू नका, तुमची चेष्टा होईल, असं होईल ती होईल. आम्हाला साहेबांनी समजून सांगितलं तरी बी बसावं का नाही. एक 4-5 महिन्यानं त्यानंच काय केलं अजून तुम्हाला सांगतो. पाऊस चालू आहे, सरगम चौकात खाली ब्रिज आहे, गबसावं का नाही. चाललोय आम्ही गर्दीतनं, अचानक लाकडाचा तुकडा कुठनं उचलला काय माहीत नाही, काय नाही काय नाही. त्याला खाली एक तसं अजून दोरी बांधली त्यानं, त्याला अजून एक लाकूड खवलं, बंदूक म्हणून दाखवली. म्हणजे असं त्यानं केलं, ते तयार केलं काय असेल ते. लय कडू जादूगार आहे, मोठं चांगलं आहे, म्हणजे माझ्यापेक्षा टॅलेंट आहे त्या बाबतीत. त्यानं ते लाकूड तयार केलं, काय केलं जात जात त्यानं कलर कुठनं त्या बंदूकच गेली, त्यानं काळा हाणला काय माहीत नाही. ते गेलो उगाच अशी बंदूक केली, खाली टाकली आणि पळालो. काय नाही, रिक्षातनं लोक पळते ती, 4 चाकीतनं पळते ती, सगळी पळते ती. आणि तुम्ही म्हणता मी फेकतोय, फेकत काय नाही, हाय रिअल परिस्थिती आहे. काय नाही, लोक दणादन. तिथं खरंच 5 मिनिटात पोलीस गाडी आली. तिथं नशीब CCTV नव्हतं. गाड्या आली, गाडीतून उतरली, बघितली तर ते पोलिसांना विचारत आहे, धाडून चिरचिर चालू. त्यात पोलीस काय नाही, एक जणांनी छत्री घेतली, आपल्या पुढे गेला, बघितलं तर लाकडाला कलर मारलेलं दिसलं आणि बंदुकीसारखं दिसलं. उचलून बघितलं 4 मिनिट, त्यात ती दोरी त्यानं सोडली, दोन्ही लाकडा 2 तुकडा झालं. साहेबांनी सोडल्या. आम्ही लांब बघून हसतोय. काय नाही तुम्हाला सांगतो, इतकं तावरा होतं वातावरण. जर आम्ही गावलो असतो ना, ते दोन्ही टाईमला आमची पाठ लाल आतमध्ये. पुण्यात गेल्यानंतर शूटिंगच्या टाईमला पोटाला मिळत नसायचं, स्टँडवरती स्वारगेटला आपलं घारघोर झोपायचो. त्या मित्राने एक पर्याय करायचा, मी दुसऱ्या 2-3 मित्रांनी, तू काय कर, तिथे जाऊन उभा राहा, मी मागितल्यासारखं करतो, तू हळूच उचलायचं, घ्यायचं आणि मागितल्यासारखं करायचं, तसंच निघून जायचं. केलं बरं का तुम्ही माणसाला काय बोलते, पोटाला उपाशी, घर सोडून राहायचं सोपं नाही. वडापावला कारण टिकटलाच पैसे फिरायला जायचं पुणे मुंबईला, हे सोपं नव्हतं फिल्म इंडस्ट्री. म्हणून तर खचलो, माघारी सरलो आम्ही. ते गेल्यानंतर तिथं पोटाला मिळायचं नाही, काय नाही. मटन बिर्याणी दिसली, वासनच आमचं असं पोट भरायचं, असं वाटायचं आता जाऊन ताव मारावं, असं तुटून पडायचं. पण पैसे नसायचं, काय करायचं. शेवटी नाहीलाच असतो, शेवटी अभिनय आहे, कलाकार आहे. रिअल परिस्थिती सांगायचो, पंढरपुरात ना आलो आहे, असं तसं ही ती. पण मांसाहारासाठी कधी आम्ही पैसे मागितले नाहीत कोणाकडे. पोट भरण्यासाठी आम्ही बऱ्याचदाच पैसे मागितले. आणि पंढरपूर म्हटलं का डायरेक्ट एक ठिकाणी असा प्रसंग, तिथंच झाला प्रसंग. काशीगावचं राहणारा तो माणूस होता आणि तो मुंबईला ड्रायव्हर म्हणजे ती 3री पिढी होती, म्हणजे काम करणारी. गेल्यानंतर तिथं असंच आमचं चालला, करण्याला भूक लागले, करायचं काय म्हणलं लागा दाद्याला, म्हणलं आपण तर साथ कधी एकमेकाशी सोडत नाही. म्हणला तू काय कर, म्हणला तुझा घरला मी येतो, म्हणलं माझी नाही लागा, म्हणलं काहीतरी खाऊ, म्हणलं काहीतरी करू. लागा 3 दिवस झाला आपल्या पोटाला मिळालं नाही लागा, म्हणलं वेळेवर काय करायचं. स्टँडवर झोपायचं तिथंच, पाऊस आला का आतमध्ये तिथंच. ते TC हाकलायचे आम्हाला स्टेशनवरनं. ते प्रवासाचा आमचा. कंडक्टरनं ऐकलं बोलणं, कुठला आहे काय, तर पंढरपूरचा आहे. तुम्ही म्हणसाल काय बोलतोय, बाहेर पंढरपूरला इतकं मानलं जातं, अक्षरशः कंडक्टर पाया पडला गुडघ्यापर्यंत. हो काय करताय राव म्हणलं तुम्ही साहेब. म्हणलं नाही, म्हणला साक्षात म्हणला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन आहे, म्हणलं आम्हाला पंढरपूरला जुळत नाही, पंढरपूरचं तुम्ही इथं आलाय, म्हणला दर्शन घेऊ द्या राव. म्हणलं नाही राव, म्हणलं मिठी मारली त्याला. मारल्यावरून त्यांनी बिचाऱ्याने 500 नोट काढली बरं का. म्हणलं हे 250 रुपये तुम्ही घ्या, 250 तुम्ही घ्या. म्हणला मी काशीगावचा माझी 3री पिढी येत आहे, म्हणला मला पंढरपूरला आजपर्यंत माझी 3ऱ्या पिढीत मी आलो नाही, माझी गाडी ह्याच साईडला चालती, म्हणला आणि तुम्ही घ्या खावा आणि काय अडचण तर फोन करा. म्हणला मोबाईल नसायचा, कोणाला फोन करता, नंबर लिहून दिला. आणि असं बरंच प्रसंग आहे. डोळ्याला पाणी आलं त्या टाईमला. काय वेळेस आपल्या शेतकऱ्याच्या शेतातून आपण पिरो चक्कू काय बी असं तोडून सहसाची घेऊन जातोय. तिथं पिरो आम्हाला 20 रुपयाला एवढा पिरो मिळायचा आणि वडापाव 20 रुपयाला. एका वडापावात पोट भरत नसायचं. भरपूर काय केलं पण ती नकोच म्हणलं, कारण मानसिक त्रास, तब्येत उतरायला लागली, घरचं फोन, घरची उपाशी, ती नकोच म्हटलं. ती हळूहळू पुणे, मुंबई, नाशिक, सातारा ती विषय सोडला. प्रोडक्शनला गेलो तर प्रोडक्शनला तुच्छ लेखलं जायचं, हे काय करते काय नाही, त्याच्यामुळं खायला वेळेवर मिळत नसायचं. जेव्हा त्यांना कळत बाबा आपण आपल्यात काय क्वालिटी आहे, तेव्हा मग पंचपाक्वान त्यांच्यासोबत खायला मिळायची. अशा वाट्या पटण्याच्या मना पण भरपूर काय केलं. आणि त्यात गायकवाड आपलं अण्णाव, त्या अण्णावानी बऱ्याचशाच ठिकाणी अडचणी आल्या. त्यात दिसणं, ते असणं, ते होत गेलं. किस्से भरपूर आहेत, तुम्हाला सांगाल तेवढे कमी आहेत किस्से. आता जो आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे या चॅनलवरती, हा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तो सोडा जेव्हा अपलोड झाला आहे तर तुम्ही बघता व्हिडिओ, बघितला पूर्ण व्हिडिओ, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बेल आयकॉन नक्की करा, बेल आयकॉनवरती टच करा आणि कमेंट नक्की करा. आमचा हे चॅनल आहे कुमार ऑफिशियल MH13 पंढरपूरच्याच नावाने, तिथं जावा. आम्ही पण तयारी करतो व्हिडिओ टाकण्याची.
आमचं अकाउंट तर तुम्हाला माहितीच आहे इंस्टाग्रामवरती कुमार राधिका 7387. तसं आम्हाला जर सपोर्ट करताय तसं या भाऊंना पण सपोर्ट करा. यांची पण नव्यानं सुरुवात आहे, तुम्ही यांनाही सपोर्ट करा. आणि आपला माणूस आहे त्यामुळे सपोर्ट तर होतोच, ती काही गोष्टच नाही, सपोर्ट केलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो. तुमचीच शेतकरी जोडी कुमार राधिका 7387, पंढरपूरकर, तुंगत आमचं गाव, मोळ हायवेला चिटकून. बरेच जण भेटायला येतात, विचारतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोण भेटायला यायचं असेल किंवा कोणाला भेटायचं असेल तर 100% भेटू शकता. धन्यवाद.